गेल्या वर्षभरात राज्यात सुमारे 2000 पेक्षा अधिक ऊस वाहतूकदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल झाले आहेत। त्याबाबत राज्य सरकारने तातडीने बैठक बोलावून तोडणी मुकादमांकडून वसुली करून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। त्यासाठी शेट्टी यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राज्यातील अनेक ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्यांनी आणि मुकादमांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे। याबाबत गुन्हे दाखल होऊनही पोलीस यंत्रणेकडून कसलीही कार्यवाही झालेली नाही। राज्यातील काही बड्या नेत्यांच्या वरदहस्तामुळे वाहतूकदारांची फसवणूक केलेले मुकादम अजूनही बिनबोभाट फिरत आहेत। एकीकडे ऊस वाहतूकदार आर्थिक अडचणीत आले आहेत। अशावेळी फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत, हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावेत अशी मागणी करण्यात आली। वसुलीसाठी गेलेल्या पोलिसांना आणि वाहतूकदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवून कोट्यावधी रुपयांचा ॲडव्हान्स बुडवण्याचा कट रचला जातो। ज्या मुकादमांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। यावेळी संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अब्दान, दादा पाटील, विनोद पाटील, तानाजी पाटील यांच्यासह वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।